एकीकडे पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय, तर दुसरीकडे महाविद्यालयीन तरुणी दारूच्या नशेत असताना दिसत आहेत. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहराचे हे कटू सत्य धक्कादायक आहे. पुणे पोलिसांनी अलीकडेच 4,000 कोटी रुपयांचे 2,000 किलो म्याव म्हणजेच MD ड्रग्ज मॅफेड्रोन ड्रग जप्त केले. शिक्षणाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. पुण्यात तरुणी ड्रग्ज घेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पुण्यातील वेताळ टेकडी येथील आहे. हा व्हिडिओ मराठी अभिनेते रमेश परदेशी यांनी रेकॉर्ड केलाय. ते मुळशी पॅटर्न या त्यांच्या चित्रपटातील पिट्याभाई या त्यांच्या पात्राच्या नावानेही ओळखले जातात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 2 कॉलेज तरुणी मद्यधुंद अवस्थेत दिसत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यात शिक्षणासाठी आलेले तरुण नेमके कोणत्या दिशेने जात आहेत असा प्रश्न निर्माण झालाय. या दोन्ही मुली पुण्यातील एका महाविद्यालयात कायद्याच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत तर दुसरी मुलगी दारूच्या नशेत काहीतरी बडबडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत परदेशी यांनी सांगितले की मुली दारू आणि काही नशा घेऊन वेताळ टेकडी येथे गेल्या होत्या. दोघेही तिथे बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना टेकडीवरून सुरक्षित स्थळी आणण्यात आले. मुलींना शुद्धीवर आणण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. त्याला उठवण्याचे खूप प्रयत्न झाले. यानंतर मुलींना रुग्णालयात नेण्यात आले. देशभरातून हजारो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात, तर हजारो बाहेरून आलेले तरुण इथे नोकरी करतात. तस्कर या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना टार्गेट करून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री करतात असा आरोप आहे.